नमस्कार. नवजीवन करा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आत्ताच थोड्या वेळापूर्वी आर्मीचा रिझल्ट लागला. त्या आर्मीच्या रिझल्टमध्ये आपली काय मुलं सिलेक्ट झाली आणि काय मुलं सिलेक्ट झाली नाहीत. तर आपलं मागं वळून आपण बघितलं पाहिजे की आपण का म्हणून सिलेक्ट झालो नाही आणि आपण का सिलेक्ट झालो. बघा, सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी पहिल्यांदा बोलतो मी की आता जर तुमचं लिकेला सिलेक्शन झालं म्हणजे काय अंतिम तुमचं सिलेक्शन झालं असं होत नाही. ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत आता फिजिकल आणि मेडिकल हे दोन अंतिम पानावर राहिले. आपल्याला या दोन अंतिम पानामध्ये आपल्याला चांगले मार्क पाडावे लागतील. म्हणजे आपल्याला ग्राउंडला 60 पैकी, रनिंगला 1600 मीटरला आणि पुलअप्सला 40 पैकी असे आपल्याला मार्क घ्यावे लागतील. जर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क पडली म्हणजे 10 पुलअप्स आणि फर्स्ट पर्ची जर तुम्ही मारली तर तुम्ही 100% सिलेक्शन होणार. तुम्हाला जर मेडिकलचा कुठला इश्यू असला तर ते मेडिकलचा इश्यू आताच कव्हर करून घ्या. मेडिकल जर तुम्ही परफेक्ट झाला तर तुमचं सिलेक्शन 100% झालं असं होणार. बघा, आता ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्यासाठी आपण बोलूया. बघा, तुमचं सिलेक्शन नाही झालं म्हणजे तुम्ही 100% मेहनत घेतलेली काय ह्याचा जरा विचार करा. तुम्ही कुठं ज्या वेळेला अभ्यास करायचा होता त्यावेळेला झाडाखाली जाऊन बसला, कुठं टाइमपास केला, काय केला ते तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही कुठं कमजोर पडला. आता एखाद्या मुलानं अभ्यास केला असेल, मला मागल्या एका भरतीच्या वेळेला हा विषय आठवतोय. राज सुतार म्हणून होता मुलगा, त्याचं ग्राउंड बसलं नव्हतं. त्यावेळेला तो मला म्हणलेला की सर, मी एवढी मेहनत केली, मी प्रामाणिकपणे मेहनत केली, पण माझं ग्राउंड बसलं नाही. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही नुसतं ग्राउंडची तयारी केली प्रामाणिकपणे, रोज सकाळी उठून 5ला पळायला गेला म्हणजे तो भरती होणार असं नाही. की हा जो भरतीचा क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये पण आपण बसलो पाहिजे ना. म्हणजे समजा आपलं 1600 मीटर रनिंग आहे त्यात आपण बसलो पाहिजे. मग आपली मेहनत कमी पडली. नुसतं प्रामाणिकपणे ग्राउंडला जाऊन उपयोगाचं नाही, तर प्रामाणिकपणे मेहनत करून 100% मेहनत केली पाहिजे. म्हणजे जर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सुद्धा सांगितलंय की तुम्ही ज्या वेळेला मेहनत करत असता, मेहनत केल्यानंतर की जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही समजायचं की आपण 80% मेहनत केल्यानंतर 99% मेहनत केल्या, आपली 1% मेहनत कमी पडल्या असं म्हणा, 20% मेहनत कमी पडल्या. आणि पुढल्या वेळेला आणखी ज्या आपल्या चुका झाल्यात त्या चुका काय झाल्यात, आपण त्या चुका पुढल्या वेळेला झाल्या नाहीत पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घ्या. अपयश कुणाला येतं? जो माणूस त्या स्पर्धेत उतरतो त्यालाच अपयश येतं. जो माणूस स्पर्धेला उतरत नाही त्याला अपयश येत नाही. ज्या मुलांना आर्मीला फॉर्म भरलाय तोच अपयशी होऊ शकतो. ज्यानं आर्मीला फॉर्मच भरला नाही तो अपयशी होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. बघा, जे त्यांचा क्रायटेरिया असेल त्या प्रमाणात काही मुलं बसलेले असतात. आपण जिद्द सोडायची नसती. आपण एका गोष्टीनं लगेच हरवून जायचं नसतं आणि आपण अतिशय मेहनत करायची असते. जर समजा तुम्ही मेहनत करायचं सोडून दिलं, नाही आता मी नाही मेहनत करणार, मी आता पुढल्या वेळेला माझं एवढी मेहनत करून मी भरती झालो नाही आता मी करणार, तुम्ही नाही केली मेहनत तर तुमच्या जागेवर दुसरं कोणतरी येणार आहे. तुम्हाला MIDC वाटच बघते, मग MIDCत काम करायला. लक्षात घ्या की आपल्याला मेहनतच केली पाहिजे. हरवून जाऊन चालणार नाही. आपल्याला मेहनत म्हणजे मेहनतच केली पाहिजे. माझ्याकडे एक विशाल डिगे म्हणून मुलगा होता. त्याला मेडिकलला 1 पॉईंट होता आणि फर्स्ट पर्ची मारली आणि त्याला मेडिकल पॉईंट होता, त्याच्या करंगळीला थोडं लागलेलं होतं. ज्या वेळेला तो ग्राउंडमधनं बाहेर पडल्यानंतर त्यानं दुसऱ्या दिवसापासून फिजिकल चालू केलं की मी मागल्या वेळी असं बाहेर पडली. ज्या वेळेला मी एखादा सत्कार बित्कार काय असेल तर त्याला पुढे बोलवून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार करायचा. ज्या दिवशी त्यानं म्हणजे ग्राउंडमधनं बाहेर पडला त्याच दिवशी त्यानं ठरवलं की आपल्याला नाही, पुढल्या वेळेला आपल्याला होयाच आहे. तसं जर आता ठरवलं, आपण आता लिखीतनं बाहेर पडलोय ना, आताच ठरवलं की पुढल्या वेळेला लिखीला माझं नाव आलं पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होणार. आपला संदेश पाटील म्हणून एक मुलगा होता. त्यानं पण सांगवड गाव त्याचं इतकं जवळ होतं तरी सुद्धा तो इथंच आपल्या अकॅडमीत राहिला. यात्रेच्या दिवशी सुद्धा तो घरी गेला नव्हता. आज त्याचं दोन्ही भाव अकॅडमीतनं भरती झाले. गावातली माणसं म्हणतात त्यानं वशिला लावला का, त्याची दोन्ही पोरं कशी भरती झाली, काय झाली, अशी माणसं विचार करतात.
हे असं का होतंय? कारण त्यांची प्रामाणिकपणे मेहनत त्याच्यामुळेच होते. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा स्पर्धेत मागं पडला असेल, ही स्पर्धा होती असं डोक्यात ठेवा. तुम्ही सुद्धा ह्या स्पर्धेतनं मागं पडला असशीला, ठीक आहे, पण जोपर्यंत तुमचे आई वडील तुमच्या सपोर्टला आहेत तोपर्यंत तुमच्या जीवनाचं भलं करून घ्या. ज्या दिवशी म्हणजे आपल्याला जीवनात 2 वेळा संघर्ष करायचे, एक आई वडील असताना आणि एक आई वडील नसताना. ही मी क्लासमध्ये सुद्धा सातत्याने गोष्ट सांगतो की आता तुम्ही संघर्ष करा. आता संघर्ष केला तरच तुम्हाला यश मिळेल. नाहीतर जर आता म्हणजे जे तुम्हाला आता ग्राउंड मध्ये लीकेला बसला नाही, दुःख झाले, ते थोडे दिवस गेलं, तुम्हाला सहानुभूती दिली, म्हणजे समजा एखाद्यानं सहानुभूती दिली, बरं जाऊ दे पुढल्या वेळेला होईल, की तुम्हाला असं वाटतंय मी म्हणजे लय मोठाच अभ्यास करून आता मी हे झालोय. तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही ह्या स्पर्धेत कमी पडलाय. तुम्ही अपयशी झाला असं समजू नका. तुम्ही या स्पर्धेत कमी पडला. अजून ह्या स्पर्धेत आपल्याला काहीतरी उत्तुंग मिळवायचं असलं तरच आपल्याला पुढली जी भरती येईल, आता लगेच भरती लागेल, त्या पुढल्या भरतीला चांगल्या पद्धतीने मेहनत करा. पुढल्या भरतीला आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे, ह्या उमेदीनं अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता आर्मीची भरती, पोलीसची भरती निघाली, आता स्टाफची भरती निघेल, जी कुठली XYZ भरती निघेल त्याच्यात आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे. या उमेदीनंच आपल्याला या भरतीच्या ह्याच्यात उतरलं पाहिजे. जर तुम्ही थांबला तर तुमची जागा येणारी दुसरी 100% आहेत. बघा, मी जास्त लांबवत नाही. ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा. अपयशी यशाची पायरी असते असं समजायचं असतं आणि पुन्हा मेहनत घ्या. आपल्याकडे दुसरं एक आठवलं म्हणून सांगतो, एक सुमित म्हणून मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलाय बघा. सुमित म्हणून आपल्याकडे एक मुलगा होता. त्याला सहज विचारलं की तू भरत्या किती केल्यास, तर त्यानं सांगितलेलं मी 50+ भरत्या केल्यात आहे. लक्षात घ्या ही गोष्ट की त्या मुलानं 50 भरत्या केल्या, 50 भरत्यानंतर त्याचं स्टार चमकलं. लक्षात ठेवा, अपयशानं खचून जायचं नसतं, अपयशाचं भांडवल करायचं असतं. पुढल्या वेळेला नवीन उमेदीने नवीन जोशानं तयार राहायचं असतं. ज्या मुलांचं लेखीसाठी सिलेक्शन लेखीला बसली त्यांचं मी त्यासनी शुभेच्छा देतो पुढल्या वाटचालीसाठी आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.